नमस्कार मंडळी. आई वडिलांचे चरण जीवनातील सर्वात मोठे मंदिर आहेत. आयुष्यात प्रत्येक माणसावर एक ना एक दिवस असा काळ येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. प्रयत्न करूनही अपयश येतं. ज्यांच्यावर आपला विश्वास ठेवला ती माणसंही साथ सोडून जातात. मग जग आपल्यावर शंका घेतं, आपल्याकडे दुर्लक्ष करतं आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, आता माझ्यासोबत कोण उभं आहे? अशा वेळी जर या जगात कोणी निस्वार्थपणे तुमच्या पाठीशी उभं राहतं असेल तर ते म्हणजे तुमचे आईवडील. त्यांच्या प्रेमाला आट नसते, तुमच्या यशावर त्यांचा अभिमान असतो, पण तुमच्या अपयशातही ते सर्वच प्रथम तुमचा हात धरतात. आपल्या संस्कृतीत एक सुंदर विचार सांगितला जातो, मातृदेवो भव पितृदेवो भव. याचा अर्थ फक्त आईवडिलांचा आदर करा एवढाच नाही, तर त्यांच्यातच देवाचे दर्शन घ्या. ज्या आईने 9 महिने आपल्याला आपल्या उदरात वाढवलं, स्वतःच्या वेदना सहन करून आपल्याला या जगात आणलं, ज्या बाबांनी स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि सुखाचा त्याग करून आपल्या भविष्याची पायाभरणी केली, त्या आईवडिलांपेक्षा मोठा देव या जगात असू शकतो का? लहानपणी आपण चालायला शिकलो तेव्हा त्यांनी आपलं बोट धरलं, आपण पडलो तर त्यांनी उचललं, आपण रडलो तर त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला. आज आपण मोठे झालो, पण कधी त्यांच्या डोळ्यातील थकवा पाहिला आहे का? कधी त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजल्या आहेत का? त्या प्रत्येक सुरकुतीत आपल्या भविष्याची एक कहाणी दडलेली आहे. आईची झोप आपल्या तापामुळे उडाली होती, बाबाचा घाम आपल्या शिक्षणासाठी व्हायला होता आणि आज आपल्याकडे मोबाईलवर तासनतास वेळ आहे, पण आईशी 5 मिनिट प्रेमाने बोलण्यासाठी वेळ नाही. मित्रासोबत बाहेर फिरायला वेळ आहे, पण बाबासोबत चहा पिण्यासाठी वेळ नाही. हेच काय यश? आज अनेक लोक मंदिरात जातात, मोठमोठ्या देवळात दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहतात, दान करतात, पण घरी परतल्यावर आईचा थकलेला चेहरा त्यांना दिसत नाही. बाबाच्या पायातील वेदना त्यांना जाणवत नाहीत. लक्षात ठेवा, घरात देव जिवंत असताना बाहेर देव शोधण्यात काही अर्थ नाही, कारण आईची माया म्हणजे ईश्वराची कृपा आणि बाबाची सावली म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी सुरक्षा. आज तुम्ही जे काही आहात, तुमच्या नावापुढे जी ओळख आहे ती त्यांच्या त्यागामुळेच आहे. एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, शेवटच्या त्या मी आईला धन्यवाद कधी म्हटलं होतं का? शेवटच्या मी बाबांना कधी मिठी मारली होती का? आपण अनेक लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, पण ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्यांच्यासाठी 2 प्रेमाचे शब्दही बोलत नाही. यशस्वी होणं खूप मोठी गोष्ट आहे, पण आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू आणणं हेच खरं यश आहे. तुमचं पहिलं ध्येय करोडपती होणं नसावं, मोठी गाडी घेणं नसावं, मोठी घर बांधणं नसावं. तुमचं पहिलं ध्येय असावं, माझ्या आईवडिलांचे कष्ट कमी करायचे. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणाल, त्या दिवशी तुमच्या प्रत्येक यशाचा खरा अर्थ मिळेल. कारण पैसा संपतो, संपत्ती नष्ट होते, पद आणि प्रतिष्ठा बदलते, पण आईवडिलांचा आशीर्वाद आयुष्यभर तुमचं रक्षण करतो. एक दिवस असा येतो जेव्हा घर रिकामं होतं, आईचा आवाज ऐकू येत नाही, बाबाचा सल्ला मिळत नाही, तेव्हा लाखो रुपये खर्च करूनही ती वेळ परत आणता येत नाही. म्हणून जोपर्यंत ते तुमच्यासोबत आहेत त्यांना वेळ द्या, त्यांच्यासोबत बसा, त्यांच्या हाताचं जेवण मनापासून खा, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या, त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करा आणि रोज सकाळी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. कारण जगातील प्रत्येक आशीर्वादापेक्षा आईवडिलांचा आशीर्वाद मोठा असतो. मंडळी, आज जर तुम्ही खरंच आयुष्यात मोठं होण्याचं स्वप्न पाहत असाल तर सुरुवात घरापासून करा. आईच्या चेहऱ्यावरचं हसू आणा, बाबाच्या खांद्यावरील ओझं हलकं करा. कारण ज्याने आपल्या आईवडिलांचा सन्मान केला त्याच्या आयुष्यात यश, शांती आणि समाधान आपोआप येतं. शेवटी फक्त एवढंच सांगू, मंदिरात जाण्यापूर्वी एकदा आईवडिलांच्या चरणी नतमस्तक व्हा, कारण तिथे मागावं लागत नाही, तिथे प्रेम, आशीर्वाद आणि सुख आपोआप मिळतं. आईवडील हेच आपल्या आयुष्यातील पहिले गुरु, पहिले देव आणि सर्वात मोठं मंदिर आहे. जर आज ते तुमच्यासोबत असतील तर त्यांना वेळ द्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा अभिमान बाळगा, कारण त्यांच्यापेक्षा मोठं धन या जगात नाही आणि त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठं भाग्यही नाही. धन्यवाद. मंडळी, आईवडील तुमच्यासोबत असतील तर आजच त्यांना एक मिठी मारा आणि मनापासून धन्यवाद म्हणा. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी संदेशासह. नमस्कार. थँक्यू.